नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंटिग्रेशन ह्या चॅप्टरमधला स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा टॉपिक आज आपल्याला स्टडी करायचा आहे. मग यामध्ये हे काही फॉर्म्युलाज आहे, याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर आजच्या सेक्शनमध्ये आपण हे 2 एक्झाम्पल प्लस हे 2 एक्झाम्पल असे 4 एक्झाम्पल फॉर एक्झाम्पलचा स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर हा आपण सेमिस्टर 1मध्ये शिकलो होतो आणि आता आपल्याला सेमिस्टर 2मध्ये इंटिग्रेशन हा चॅप्टरचा स्टडी आपण करतोय. तर याआधी पण आपण काही फॉर्म्युलाज काही एक्झाम्पल स्टडी केले होते. वरती आय बटनावरती ह्या एक्झाम्पलची लिंक शो होईल. जर तुम्ही ह्या एक्झाम्पलचा स्टडी केला नसेल तर वरती आय बटनावरती प्रेस करा आणि याही IMP एक्झाम्पलचा स्टडी तुम्ही करा. चला आता आपण ह्या प्रॉब्लेमचा आता स्टडी करूया. ह्या पॉईंटमध्ये होतं असं की आपल्याला डायरेक्टली तो फॉर्म्युला नाही दिला जात, आपल्याला टर्म दिलं जाते. मग ह्या टर्मचं आपल्याला त्याच्या कन्वर्ट करावं लागतं ह्या स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युल्यासारखं. ज्यावेळेला आपण त्याला कन्वर्ट करू आणि मग आपण काय करू शकतो, डायरेक्ट त्याचं फायनल सोल्युशन आपण राईट करू शकतोय. बघा आता हा प्रॉब्लेम आपल्याला दिला आहे, व्हेरी IMP प्रॉब्लेम आहे. चारही पण बेस्ट प्रॉब्लेम करून ठेवा, एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. सो आपण हे 4 बेस्ट एक्झाम्पल जे आहेत ते घेतले आहेत. बघा ह्याआधी बऱ्याच वेळेला हे विचारले गेले आहेत. ठीक आहे. बघा आता याचं सोल्युशन कसं लिहायचं. नेहमीप्रमाणे सोल्युशन घेताना आपण सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याला गिवन क्वेश्चन दिला असतो त्याला आपण नेहमी आय कन्सिडर करतो. सो आपण इथे लिहिणार आहे आय इज इक्वल्स टू, आणि आपल्याला जे दिलं आहे ते मी कन्सिडर करतो, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स dx. ही आपण ॲज इट इज राईट करून घेतलं. बघा आपण इथे जर ऑब्झर्व केलं तर वरती दिसतंय साइन, खाली दिसतंय कॉस स्क्वेअर एक्स. आपण जर हे फॉर्म्युला जर ऑब्झर्व करायचा प्रयत्न जर केला तर याच्यामध्ये आपल्याला अशी कुठेही टर्म दिसत नाही की जिथे कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन किंवा साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायला लावलं आहे. ठीक आहे. सेक असेल कोसेक असेल तर याचा आपण डायरेक्ट राईट करू शकतोय. पण ह्या दोघा टर्मचा आपण स्क्वेअर ह्या फॉर्म्युलानुसार तर आपल्याला बघायला नाही भेटत आहे. मग आपण काय करूया, याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया. मग आता सिम्प्लिफिकेशन कसं करता येऊ शकतंय ते नीट ऑब्झर्व करा. डाऊन साईडला आपल्याला स्क्वेअर दिसतंय, म्हणजे आपण ही टर्म सेपरेट करून राईट करू शकतोय. म्हणजे मी याला असं राईट करतोय, आय इज इक्वल्स टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स स्क्वेअर आहे ना, म्हणजे आपल्याला ते दोनदा राईट करता येईल. आणि इथे घेतोय मी 1 अपॉन कॉस एक्स dx. ठीक आहे. दोघांसाठी आपण सेपरेट लिहिलं आणि आपल्याला माहिती आहे बघा, साइन अपॉन कॉस म्हणजे काय असतं, टॅन एक्स. वरती साइन आहे खाली कॉस आहे तर आपण राईट करतो टॅन एक्स. जर उलटं आलं म्हणजे खाली वरती कॉस आलं आणि खाली टॅन आलं तर आपण कॉट एक्स त्याचं सोल्युशन लिहितो. म्हणजे आपल्याला याच्या ठिकाणी काय राईट करता येईल, इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन कॉस एक्स, म्हणजेच असतंय टॅन एक्स इंटू है ना, एक तर क्रॉस साईन द्या किंवा डॉट द्या, दोघांचं मिनिंग एकच असतोय. आता 1 अपॉन कॉस, बघा कॉस इथे असतोय, 1 अपॉन कॉस म्हणजे याच्या समोरची पोझिशन मला घ्यायचं. याच्या समोर कोण दिसतंय, सेक है ना, म्हणजे कॉस 1 बाय कॉस एक्स विचारलं तर आपण काय लिहिणार आहे, सेक एक्स. सो आपल्याला इथे आन्सर येतंय सेक एक्स dx. आता आपण फॉर्म्युला ऑब्झर्व करूया. हा फॉर्म्युला आपल्याला कुठे सेट होतो का ते बघा. ठीक आहे. आपण जर बघितलं तर डेरिव्हेटिव्ह जर आपण बघितलं टॅनचं तर ते काय असतं, डेरिव्हेटिव्ह टॅन सेक स्क्वेअर एक्स असतंय. पण सेक एक्सचं जर आपण डेरिव्हेटिव्ह बघितलं तर काय असतं, सेक एक्स इंटू टॅन एक्स असतंय. म्हणजेच इंटिग्रेशन जर आपण घेतलं है ना, बघा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पण आपण शिकलोय है ना. बघा सेक एक्स इंटू टॅन एक्स जर घेतलं त्याचा आन्सर काय लिहिता येऊ शकतं आपल्याला, डायरेक्ट सेक एक्स प्लस सी आपण राईट करू शकतोय है ना. फक्त ह्या दोघांची पोझिशन आपण चेंज करतोय. ठीक आहे. बघा ह्या दोघांची पोझिशन मी जर चेंज केलं म्हणजेच काय, सेक एक्स इंटू टॅन एक्स असं जर मी याला राईट केलं तर आपल्याला याचा रिझल्ट काय राईट करता येणार आहे, डायरेक्टली सेक एक्स प्लस सी राईट करता येणार आहे. सो मी इथे लिहितोय आय इज इक्वल्स टू सेक एक्स प्लस सी, आणि हेच आपलं काय होतंय, फायनल सोल्युशन होतंय. ठीक आहे. खूप इझी प्रॉब्लेम आहे, फक्त आपल्याला ह्या दोन सिच्युएशन माहिती पाहिजे. ठीक आहे. हवं तर आपण जे यूज केलंय ते इथे ब्रॅकेटमध्ये सिन्स म्हणून राईट करूया. बघा आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज केलाय साइन एक्स अपॉन कॉस एक्स, तर त्याचं सोल्युशन असतंय टॅन एक्स. आणखी एक फॉर्म्युला यूज केला आपण
अँड 1 अपॉन कॉस एक्स इज इक्वल्स टू सेक एक्स. आणखी एक फॉर्म्युला आपण यूज केला तो इंटिग्रेशनचा आहे. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स. सो याचं सोल्युशन आपल्याला मिळतं आहे सेक एक्स प्लस सी. ठीक आहे, आणि हे आपण ब्रॅकेट कंप्लीट करतो. ठीक आहे, या पद्धतीच आपल्याला याचं सोल्युशन लिहायचं असतं. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा, थोडंसं विचार करावा लागतो आपल्याला आणि नंतर सॉल्व करावं लागतो. एकदम घाई गडबडीमध्ये इझी प्रॉब्लेम दिसतोय म्हणून फास्ट सॉल्व करू नका, कदाचित मिस्टेक होऊ शकते. बघा, आता आपण नेहमीप्रमाणे याचं सोल्युशन घेऊया. याला आपण आय कन्सिडर करूया. आय इज इक्वल्स टू, बघा मी इंटिग्रेशनमध्ये घेतोय. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर मायनस दिसते, म्हणजे आपण ह्याच्यासाठी इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो आणि याच्यासाठी इंटिग्रेशन आपण सेपरेट करू शकतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रूल नंबर सेकंड प्रमाणे आपण हे शिकलो होतो, है ना. बघा, रूल नंबर सेकंड, जर एफ ऑफ एन जॉब हे जर इंटिग्रेबल फंक्शन असतील देन एफ ऑफ प्लस आणि मायनस जर जॉब आलं आपल्याला तर आपण त्या दोघांसाठी ते सिम्बल सेपरेट राईट करू शकतोय. सेम तीच प्रॉपर्टी आपण इथे, तोच रूल आपण इथे यूज करतोय. बघा, हे पहिला काय टर्म दिसते 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. ठीक आहे, आता मी इथे काय घेतलं, सोबत आयबर टर्म कन्सिडर केला आणि इंटिग्रेशन सेपरेट करून घेतलं की जेणेकरून आपल्याला कमी स्टेपमध्ये सोल्युशन येईल या हेतून. ठीक आहे, आता बघा आय इज इक्वल्स टू, आता आपण जर बघितलं तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स म्हणजेच कशाचा फॉर्म्युला ॲडजस्ट होतोय, टॅन इनवर्स ऑफ एक्सचा होतोय. ठीक आहे ना. बघा, मी आत्ताच फॉर्म्युला तुम्हाला सांगितले, त्यावेळेला आपण इथे शिकलो होतो की आपण याला टिक मार्क पण केले आहे की हे 3 फॉर्म्युला आपल्याला खूप महत्त्वाचे. इथून पुढे आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा यूज होणार. बघा, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा रिझल्ट काय असतंय, टॅन इनवर्स ऑफ एक्स असतोय. सो आपण हे सेपरेट आहे म्हणून मी याचं टॅन इनवर्स ऑफ एक्स लगेच राईट करून घेतोय, टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता पुढे प्लस सी नाही राईट करायचं आपल्याला, का की जोपर्यंत सर्व टर्मचं इंटिग्रेशन निघून जात नाही तोपर्यंत आपण प्लस सी लावणार नाही आहोत. बघा, इथे मायनस इंटिग्रेशन ऑफ, इथे बघा परत साइन स्क्वेअर एक्स आलाय, इकडे काय आलं होतं कॉस आलं होतं, आता इथे काय आलंय साइन आलंय. म्हणजेच हेच आपण याच्यासारखं आता काय करू शकतोय, सेपरेट करू शकतोय. सो त्याच फॉर्मॅटमध्ये मी याला सेपरेट करतोय. बघा, कॉस एक्स अपॉन साइन एक्स एकदा लिहिला इंटू 1 अपॉन साइन एक्स आणि डी एक्स. ठीक आहे, सो आपण परत सेम ती स्टेप अप्लाय करणार आहे. हा टॅन इनवर्स ॲज इट इज असणार आहे. जसं आपण तिकडे घेतलं होतं काय, साइन अपॉन कॉस आलं, साइन अपॉन कॉस आलं तर आपण काय घेत होतो, टॅन घेत होतो. आता कॉस अपॉन साइन आलं आहे म्हणजे आपण आन्सर काय लिहिणार आहे, कॉट लिहिणार आहे. सो मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इंटू, बघा 1 अपॉन कॉस होतं तर आपण काय लिहिलं होतं, सेक लिहिलं होतं है ना या फॉर्म्युल्याप्रमाणे. आता आपल्याला काय दिलं, 1 अपॉन साइन दिलं तर 1 अपॉन साइनचं समोरचं फंक्शन कोण आहे, कोसेक आहे. सो आपण इथे काय रेट करणार आहे, कोसेक एक्स आणि डी एक्स ही टर्म आपण आता इथे राईट करणार आहोत. क्लिअर होतं सगळ्यांना. बघा, हाच फॉर्म्युला आपण आता शिकलो होतो. बघा, काय फॉर्म्युला होता तो, बघा कॉस एक्स प्लस कॉस एक्स इंटू कॉट एक्स, याचा आन्सर काय असतंय मायनस कोसेक एक्स प्लस सी असतंय है ना. आणि इथे काय फक्त टर्मचं प्लेस डिफरंट आहे. सो आपण त्याला सेम प्लेसला घेऊन येत, सेम आत्ता फॉर्म्युल्यासारखं. म्हणजेच काय, इथे मायनस येईल इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स. आणि आता आपण याचा आन्सर राईट करतोय. सो इंटिग्रेशन इज इक्वल्स टू किंवा आय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, इथे मायनस आहे, याचा आन्सर परत कशात येणार आहे, मायनस कोसेक एक्स. आणि आता सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलंय म्हणून आपण काय लावणार याला प्लस सी, असं आपण टर्म राईट करणार आहोत. ठीक आहे, आता बघा इथे मायनस मायनस दिसते म्हणजे मायनस मायनस काय करू शकतो आपण, प्लस घेऊ शकतोय है ना. सो काय येणार आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस मायनस प्लस कोसेक एक्स प्लस सी. आणि हे आपलं काय झालंय, फायनल सोल्युशन झालंय. ठीक आहे, जे स्टेप्स जे फॉर्म्युला यूज केले ते आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. पहिला फॉर्म्युला यूज केला होता आपण कॉस एक्स अपॉन साइन एक्स इज इक्वल्स टू काय असतं, कॉट एक्स असतं. आणखी एक फॉर्म्युला आपण यूज केला आहे 1 अपॉन साइन एक्स, 1 अपॉन साइन एक्स इज इक्वल्स टू काय असतं,
कोसेक एक्स. ओके, आणि ट्रिग्नोमेट्रिकचा एक फॉर्म्युला इंटिग्रेशनचा एक फॉर्म्युला यूज केला आपण. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इज इक्वल्स टू काय असतं, मायनस कोसेक एक्स प्लस सी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, नेक्स्ट आपल्याला फाइंड करायला लावलं आहे इव्हॅल्युएट साईन इंटू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे त्याला पहिल्यांदा आय कन्सिडर करणार आहोत. सो सोल्युशन आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. ओके, आता थोडासा विचार करा, आपण याच्यामध्ये काय चेंजेस करू शकतोय किंवा कोणता फॉर्म्युला आपण तिथे सेट करू शकतोय. बघा, इथे सेकचं जर बघितलं तर सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे टॅन एक्स असतं, पण इथे प्लस नाही आहेत. इथे जर प्लस असतं तर आपण त्याला सेपरेट करू शकलो असतो आणि नंतर आपण ते सोल्युशन तिथे राईट केलं असतं. मग आणखी एक दुसरं आपण काय करू शकतोय, तर आपल्याला माहिती आहे साईनचं समोर कोण असतं, कोसेक असतं. म्हणजे एक तर साईनला आपण 1 कोसेक लिहू शकतोय, किंवा सेक आहे, सेकचं समोर कॉस आहे, है ना. म्हणजे सेक्सचं कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर जर दिले तर आपण सेक स्क्वेअर एक्स राईट करू शकतोय. म्हणजे बघा, आपल्याला हे असं सॉल्व करता येईल. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स इंटू 1 साईनच्या ठिकाणी मी टर्म लिहितोय कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. ठीक आहे ना. परत हे कॉस स्क्वेअर आलं डाऊन साईडला, मग आपण याला एक टर्म सेपरेट करूया. म्हणजे आपल्याला टर्म मिळणार आहे साईन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू 1 कॉस एक्स डी एक्स असं आपण टर्म घेतली. आणि आपल्याला माहिती आहे साईन अपॉन कॉस म्हणजे काय असतं, टॅन एक्स. सो आपल्याला आन्सर मिळतं आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स. ओके, आणि इथे जर बघितलं तर 1 कॉस दिसतंय. मग 1 कॉस म्हणजेच काय असतं, समोरची टर्म, दॅट इज सेक. सो आपल्याला टर्म येते सेक एक्स डी एक्स. जर आपण फॉर्म्युला ऑब्झर्व करायचा जर प्रयत्न केला है ना, काय फॉर्म्युला आहे, सेक एक इंटू टॅन एक्स, त्याचा आन्सर आपण सेक एक लिहितोय. सो आपण याची पोझिशन फक्त चेंज करून राईट करतोय. सो इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स. सो याचं सोल्युशन आपल्याला मिळणार आहे सेक एक्स प्लस सी. ओके, सो विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, जे फॉर्म्युला यूज केले ते आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स पहिला फॉर्म्युला आपण यूज केला सेकसाठी, है ना. सो सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय असतं, 1 कॉस स्क्वेअर एक्स अँड साइन एक्स अपॉन कॉस एक्स. याचा आन्सर काय असतंय, टॅन एक्स. ओके, आणि आणखी एक फॉर्म्युला यूज केला आपण 1 कॉस म्हणजे हेच, पण जर फक्त स्क्वेअर जर कॅन्सल केलं 1 कॉस म्हणजेच काय असतं, सेक एक्स. सो तो फॉर्म्युला रिपीट होईल, सो मी तो काय रेट करत नाही. अँड इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स, त्याचं सोल्युशन काय असतं, सेक एक प्लस सी. ओके, लास्ट वन घेऊया. बघा, सोल्युशन नेहमीप्रमाणे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर म्हणजे याच्यासाठी आपण सेपरेट करू शकतो आणि याच्यासाठी टर्म आपण सेपरेट करू शकतो. सो आपण सेपरेट करून त्याला राईट करूया. ओके, सो पहिल्यासाठी मी टर्म सेपरेट करतो. ती येते 1/√1 मायनस एक स्क्वेअर डी एक्स मायनस साईन देतोय आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स घेतोय. ओके, सो आपल्याला सोल्युशन मिळतं आय इज इक्वल्स टू, बघा, √1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे कोणाचा फॉर्म्युला येतोय, साईनचा असतोय, है ना. बघा, आपण आता फॉर्म्युला शिकलो त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. बघा, हे बघा 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, है ना. म्हणजे आपण आन्सर काय लिहितोय, साईन इनवर्स ऑफ एक्स प्लस. ओके, इनवर्स म्हणजे रेस टू -1 लावायचं असतं. म्हणजे आपल्याला याचा आन्सर काय राईट करता येईल, साईन इनवर्स ऑफ एक्स. परत पुढे प्लस सी लावणार आहे का, तर नाही. इथं जोपर्यंत पूर्ण इंटिग्रेशन निघून जात नाही तोपर्यंत आपण इंटिग्रेटेड कॉन्स्टंट प्लस सी लावायचा नसतोय. ओके, सो आता पुढे टर्म इथे, सो इथे मी घेतोय मायनस. बघा, कॉस कुठे असतं, इथे कॉसचं इंटिग्रेशन काय असतं, साइन एक्स, है ना. सो आपण राईट करतोय साइन एक्स. ओके, आता सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणजे आपण याचा आन्सरमध्ये काय राईट करणार आहे आता, प्लस
सी है, त्याला इंटिग्रेटेड कॉन्स्टंट आपण म्हणतोय है ना. सो आपल्याला फायनल सोल्युशन भेटतं आहे आय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस साइन एक्स प्लस सी. हे कॅन्सल आपण नाही करू शकत आहे कारण इथे काय मायनस साईन आहे ना, आणि इथे काय साइन इनवर्स आहे आणि इथं फक्त साईन आहे. म्हणजे हे फंक्शन वेगवेगळे, इथे फक्त साइन रेस टू +1 असतं, इथे +1 असतं तर कॅन्सल झालं असतं. इथं रेस टू -1 इथे रेस टू -1 असतं तर बाकी कॅन्सल झालं असतं. पण हे आपल्याला कॅन्सल करता येत नाही. ओके, सो जे फॉर्म्युला आपण यूज केलं ते आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स इंटिग्रेशन ऑफ 1/√1 - x² dx इज इक्वल्स टू सोल्युशन काय असतंय साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. आणि सेकंड फॉर्म्युला आपण यूज केला इंटिग्रेशन ऑफ cos x dx इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस सी. ओके, पण आपण असं दोनदा सी लावत नाही तर दोघांचा कॉमन एकच सी राईट करत असतोय. ओके, क्लिअर झालं सगळ्यांना आपण कसं सॉल्व केलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा जे काही फॉर्म्युला असेल मिसलेजिनियस इंटिग्रल फॉर्म्युला आणि त्यावरचे हे IMP एक्झाम्पल आहेत की नेहमी पेपरला विचारले जातात. ठीक आहे, हे दोन आणि ह्या दोन एक्झाम्पल आपण नेक्स्ट टर्ममध्ये स्टडी करूया.